जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। उल्हासनगर शहरात एका प्ले ग्रुपमध्ये शिकणाऱ्या चिमुकल्याने कविता म्हणताना टाळ्या वाजवल्या नाहीत म्हणून एका शिक्षिकेने त्या चिमुकल्याला मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय। या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलिसांनी प्ले ग्रुपची शिक्षिका गायत्री पात्रा हिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। उल्हासनगर शहरात कॅम्प क्रमांक 4 परिसरात एका प्ले ग्रुपमध्ये 2 ते 2.5 वर्षाचा चिमुकला हा शिक्षण घेतोय। मात्र याच प्ले ग्रुपमध्ये एका शिक्षिकेनं या चिमुकल्याला कविता म्हणत टाळ्या वाजवायला सांगितल्या। मात्र या चिमुकल्यानं काही प्रतिसाद न दिल्यानं प्ले ग्रुपमधील शिक्षिका गायत्री पात्रा हिने या चिमुकल्यावर एक नव्हे तर 3 ते 4 वेळा कानाखाली मारण्यात आल्या। या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात अल्पवयीन मुलाची काळजी आणि संरक्षण कायदा अंतर्गत शिक्षिकेवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। हा व्हिडिओ 7 ऑगस्टचा असून चिमुकला गेल्या एका महिन्यापासून आपल्या प्ले ग्रुपमध्ये जाण्यास नकार देतोय आणि तो आजारी आणि घाबरलेल्या अवस्थेत आहे असं पालकांचं म्हणणं आहे। पालकांनी या चिमुकल्याला विचारल्यानंतर चिमुकल्याने सर्व घटना सांगितली। त्यानंतर पालक हे प्ले ग्रुपमध्ये गेल्यावर माझ्या मुलासोबत असं कृत्य झालं, त्याचे सीसीटीव्ही आम्हाला हवेत। मात्र प्ले ग्रुपमधील शिक्षिकेनं कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद आम्हाला दिला नाही। मात्र शनिवारी मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पुन्हा एकदा पालकांनी प्ले ग्रुपमध्ये दाखल होत या घटनेची विचारणा केली आहे आणि थेट विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात दाखल होत शिक्षिकेवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। मात्र या घटनेमुळे उल्हासनगर शहरात भीतीचं वातावरण पसरलंय। पालकांचं म्हणणं आहे की आम्ही आमच्या मुलाला शिक्षणासाठी या ठिकाणी पाठवत असतो, मात्र शिक्षकच असं कृत्य करत असतील तर मुलांना प्ले ग्रुपमध्ये पाठवायचं की नाही असा सवाल उपस्थित केलाय। तसंच आज माझ्या मुलासोबत असं घडलं, उद्या दुसऱ्याच्या मुलासोबत देखील घडू शकतं, त्यामुळे शिक्षकावर कठोर कारवाई झाली पाहिजे असं पालकांचं म्हणणं आहे। आता या प्रकरणी मनसे देखील आक्रमक झाली असून शहरातील सर्वच प्ले ग्रुपमधील शिक्षकांची चौकशी झाली पाहिजे आणि प्ले ग्रुप हा आता धंदा झाला आहे, त्यामुळे प्रत्येक गल्लीत आणि चौकात प्ले ग्रुप उभारले जात आहेत। टाळ्या न वाजवल्यानं या शिक्षकेनं जर मारहाण केली असेल तर शिक्षकाची विकृती काय असेल, शासनाने कोणत्याही प्रकारचे नियम आणि GR नाही। शासनाने आता जागे होऊन यासाठी नियम तयार केले पाहिजेत। ज्या ठिकाणी प्ले ग्रुप आहेत त्या प्ले ग्रुपमध्ये शिक्षकांची चाचणी झाली पाहिजे आणि त्यांचं प्रमाणपत्र देखील झालं पाहिजे आणि या प्ले ग्रुपची चौकशी झाली पाहिजे। या ठिकाणी शिक्षिका कोण आहेत, कोणाचं प्ले ग्रुप आहे याची देखील चौकशी झाली पाहिजे। तसंच एका प्ले ग्रुपमध्ये एका विद्यार्थ्याची 50 ते 60 हजार रुपये फी असते, मात्र 2.5 वर्षाच्या मुलाला एवढे पैसे भरून मार खायला पाठवायचं का? प्ले ग्रुपमध्ये पालकांनी देखील भान ठेवलं पाहिजे। मात्र आता मनसे या प्ले ग्रुपवर धडा शिकवणार आहे। या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास विठ्ठलवाडी पोलीस करतायत। सदरचा प्रकार हा 1 महिन्यापूर्वीचा आहे आणि त्याचा व्हिडिओ पालकांनी आम्हाला दाखवला आहे। या प्रकरणी आम्ही शिक्षिकेवर गुन्हा दाखल करण्यात आलाय, पुढील चौकशी सुरू आहे अशी प्रतिक्रिया वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कोळी यांनी दिली आहे। जिथे विद्यार्थी पालकांवर हे क्लासेसवाले असतील किंवा प्ले ग्रुप असेल किंवा कुठली स्कूल असेल हे अन्याय करणार असेल, दादागिरी करणार असेल तर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचा दणका बसणारच। आज जसा या प्ले ग्रुपला दणका दिला, भविष्यात असेच काही प्ले ग्रुपच्या काही तक्रारी आता आम्ही उद्यापासून सगळ्या प्ले ग्रुपची स्कूलची तपासणी करणारच आहोत की त्यांच्याकडे CCTV आहेत का, ते जे शिक्षक त्यांच्याकडे जॉबला आहेत त्यांची मानसिक चाचणी केलेली आहे का, यांनी पोलीस व्हेरिफिकेशन करून घेतलेले आहे का, याची तपासणी आम्ही उद्यापासून करणार आहोत आणि महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचा दणका बसणार एवढंच मी तुम्हाला सांगतो। काही दिवसापूर्वी या प्ले ग्रुपमध्ये एका 2.5 वर्षाच्या मुलाला अमानुषपणे एका टीचरने मारहाण केली होती। या प्ले ग्रुपचा जो ओनर आहे त्याला जेव्हा आम्ही प्रश्न विचारायला गेलो की बाबा हे काय चाललंय, तर त्याच्या इथे जे CCTV आहेत, ज्या प्रेमायसेसमध्ये त्या विद्यार्थ्याला मारहाण झाली त्या प्रेमायसेसमध्ये CCTV नाही आहे असं त्या ओनरचं म्हणणं होतं। मग त्या ओनरनी तो प्रेमायसेस विद्यार्थ्यांना मारहाण करण्यासाठी ठेवला आहे का अशी आमची मागणी होती आणि आमची पोलिसांना मागणी होती की जेवढी टीचर दोषी आहे तर जो 40-40, 50-50 हजार रुपये फीस घेतो तो ओनरसुद्धा तेवढाच दोषी आहे। कारण ओनरची जबाबदारी आहे की विद्यार्थ्याची सुरक्षा। कारण 2-2.5 वर्षाचा मुलगा त्याला मारहाण झाल्यानंतर तो घरी जाऊन बोलू शकत नाही की मला मारहाण झाली, तो सांगणार काय? परंतु अशा प्ले ग्रुपवरती निर्बंध आले पाहिजेत, यांच्यासाठी काहीतरी शासनाची नियमावली पाहिजे, शासनाचं यांच्यावर नियंत्रण पाहिजे। परंतु असं नियंत्रण नसल्यामुळे हे बिंदासपणे धंदा करतायत। यांनी धंदा करावा, आमचा विरोध नाही, परंतु जर तुम्ही लहान मुलांवर अत्याचार करणार असाल तर अशा प्ले ग्रुपला धडा शिकवला पाहिजे। यासाठी आम्ही आज धडक दिली होती।
जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी. आजच सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर.